गोष्ट एका छोट्या शांत गावातली आहे. पण तिचा शेवट असा की ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन काही क्षण शांत होऊन जातं. कारण इथे एक छोटासा निरागस वाटणारा निर्णय एका कुटुंबासाठी प्राणघातक ठरला. कथा सुरू होते एका बिचाऱ्या छोट्या पिल्लापासून आणि संपते जंगलातील एका भयावह हल्ल्याने. कधीकधी दया करण्याच्या नादात आपण निसर्गाचे नियम विसरतो आणि मग निसर्ग त्या चुकांची किंमत खूप मोठी लावतो. ही संपूर्ण घटना घडली गावातील काळे कुटुंबावर. आई, वडील, 2 मुले आणि एक वृद्ध आजी. त्यांच्या घराच्या मागे लगेचच घनदाट जंगलाचा पट्टा होता. गावकरी नेहमी सांगायचे, रात्री दारं खिडक्या नीट लावा, इथे बिबट्यांची वर्दळ असते. पण काळे कुटुंबाला कधी असं काही पाहायला मिळालं नव्हतं. त्या दिवसाची दुपार मात्र वेगळीच ठरली. गावात अफवा उठली, जंगलाच्या कडेला एखादं बिबट्याचं पिल्लू दिसलंय. काही मुलांनी त्याला दुरून पाहिलं होतं. संध्याकाळी रोहन आणि त्याचा मित्र खेळायला बाहेर गेले आणि त्यांनाही तेच पिल्लू दिसलं. थरथरत, भुकेलं, असहाय. रोहनच्या मनात दया दाटून आली. आपण याला घरात घेऊन जाऊ, त्याने मित्राला सांगितलं. दोघांनी पिल्लाला उचललं. ते इतकं लहान होतं की ते प्रतिकारही करत नव्हतं. रोहन पिल्लाला घरी आणला. सुरुवातीला आई घाबरली, पण पिल्लूची हालत पाहून तिचं मनही पिळवटून गेलं. त्यांनी त्याला पुसलं, त्याला दूध दिलं. आजी तर म्हणाली, आईशिवाय हे कसं जिवंत राहिलं असतं. पण त्यांना माहिती नव्हतं, जंगलात बिबट्याचं पिल्लू कधीच एकटं नसतं. आई दूरच कुठेतरी असते आणि तिच्या पिल्लाला हात लावलात की निसर्ग कोणतीही मर्यादा ठेवत नाही. रात्री 2:30च्या सुमारास गावभरचे कुत्रे भुंकू लागले. घर अंधारात बुडालेलं, सगळे झोपेत. आजीला खिडकीजवळ काहीतरी आवाज आला, पण तिला वाटलं वारा असेल. तो वारा नव्हता. ती बिबट्या मादी होती. आपल्या पिल्लाचा वास घेत अगदी घराच्या मागे येऊन पोहोचलेली. काही क्षणातच तिने खिडकीचा अडसर फाडला आणि घरात प्रवेश केला. जंगलातील आई आपल्या पिल्लासाठी काहीही करू शकते हा नियम आजही बदलत नाही. घरात पिल्लू चिवचिवू लागलं. आई जागी झाली. समोर 3 फुटांवर उभा असलेला बिबट्या पाहून तिचा आवाज निघालाच. पुढचा काही वेळ म्हणजे भयाचा उफाळलेला क्षण. गावभर किंकाळ्या ऐकू गेल्या, पण मदत पोचण्याआधी सगळं संपलं. सकाळी पोलीस जेव्हा घरात आले तेव्हा एकही माणूस जिवंत नव्हता. फक्त ते थरथरत बसलेलं पिल्लू. प्रथमदर्शनी हा साधा प्राण्याचा हल्ला वाटत होता. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं समोर आलेल्या सगळ्याचा खरा दोषी होता एक चुकीचा मानवी निर्णय. 2 दिवसांपासून त्या परिसरात एक मादी बिबट्या पिल्लांसह फिरतीये अशी वन विभागाला माहिती होती. कदाचित ते पिल्लू आईपासून हरवलं आणि मानवी वासामुळे थेट घरात आलं. आईला फक्त तिचं पिल्लू हवं होतं. तिने हल्ला केला तो रागाने नाही, भीतीने. तिच्या जगात तिच्या पिल्लाला स्पर्श करणे म्हणजे थेट धोका. तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. गावातील काही लोक पिल्लूचे व्हिडिओ काढत होते, रील्स बनवत होते. त्या आवाजामुळे आणि गर्दीमुळे पिल्लू घाबरून आईपासून दूर पळालं. आणि या चुकांची किंमत काळे कुटुंबाने जीवाने चुकवली. वन विभागाने पिल्लाला परत जंगलात सोडलं. मादी बिबट्याला पकडून दुसऱ्या जंगलात हलवलं. ही घटना एक स्पष्ट संदेश देऊन जाते. जंगलातील प्राणी कितीही गोड दिसले तरी ते खेळणी नाहीत. त्यांच्या मागे आई असते.
निसर्गात आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही सीमारेषा ओलांडू शकते. पिल्लू दिसलं तर त्याची काळजी घ्यायची नाही, त्याचा सन्मान करायचा. तो जिथे आहे तिथूनच. जंगलाच्या जगात आपलं हस्तक्षेप करणं म्हणजे संकटाला आपलंच निमंत्रण. ही कथा एका कुटुंबाची आहे, पण तिचा धरा संपूर्ण समाजासाठी आहे. कुतूहल आणि दया चांगल्या भावना आहेत, पण त्या चुकीच्या ठिकाणी वापरल्या तर परिणाम भयानक होऊ शकतात. अशा आणखी सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाइजिंग करा आणि शेअर करा. धन्यवाद.